अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अरुणाचल प्रदेश इथं झेंडा फडकवल्याचं पाहायला मिळतंय। इटानगर महापालिका निवडणुकीत 8 पैकी 3 नगरसेवकांचा विजय झालाय। जिल्हा परिषदेत 4 जिल्ह्यात 11 जागांवर विजय, तर ग्रामपंचायतीत 396 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवला। आज राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रित येऊन युतीची घोषणा करतील। दोन्ही बंधू महाराष्ट्राच्या राजकारणात एकत्र येतील तेव्हा संपूर्ण राजकारण बदललेलं असेल। सध्या भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण विचारावर नाही तर पैशांच्या थैल्यांवर आहे, अशी टीका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी महायुतीवर केली। पुणे पिंपरी चिंचवड इथं स्थानिक पातळीवर युतीबाबत चर्चा केली। सन्मानजनक तोडगा निघाला, लवकरच निर्णय घेण्यात येईल। स्थानिक पातळीवर निर्णय लोकांनी केलेत, सगळे एकत्र येऊन लढण्याचा हा निर्णय लोकांचा आहे, असं पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय। दोन बंधू एकत्रित येत आहे यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नाही। अगोदर एकत्र आले मराठीच्या विषयावर आणि आता राजकीय दृष्टीने एकत्रित येत आहेत। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, असं विधान मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलंय। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा बुधवारी 12 वाजता होणार आहे, तर दुसरीकडे दहिसर, दिंडोशी, माहीम, शिवडी या मतदारसंघातील प्रत्येकी 3 जागांची मागणी मनसेने केली, अशी सूत्रांची माहिती आहे। भारतीय जनता पक्ष अमित शाह यांनी सांगितले 2029 पर्यंत आम्हाला कुबड्यांची गरज नाही, या अनुषंगाने भाजप काम करते। शिरसाटांनी हे समजून घ्यावं आणि तशी मानसिकता करावी, असा टोला अंबादास दानवे यांनी शिरसाटांना लगावला। इटलीत बंद पडलेली विषारी परमनंट केमिकल हे रसायन रत्नागिरीतील लोटे एमआयडीसी मध्ये रसायन बनवलं जातं। लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे। महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिली, पण स्थानिक लोक आणि पर्यावरण तज्ञ चिंता व्यक्त करतात, असं म्हणत भास्कर जाधवांनी कंपनीला विरोध केलाय। शिवसैनिकांच्या आशीर्वादानं कणकवलीत यश मिळालं। आपल्या नेत्यांना आपल्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, आपले नेते पाठबळ देण्यात कमी पडतात, अशी मनातील खदखद नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बोलून दाखवली। ठाणे महानगरपालिका निवडणुकीत 33 प्रभागांमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत। टेंभी नाका आनंद आश्रम इथं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। नगरसेवक पदासाठी 1165 इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेचे अर्ज घेतले। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ॲक्वालाईन मेट्रोनं प्रवास केला आणि तो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। यावर खासदार मिलिंद देवरा यांनी सावंतांना टोला लगावलाय। तुम्ही प्रवास करत राहा, आम्ही विकास करत राहू, असं देवरा म्हणाले। उमेदवारी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होताच पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली। उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघा 7 दिवसांचा कालावधी असल्यानं अर्जात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी उमेदवारांनी पहिल्याच दिवशी अर्ज घेण्यास प्राधान्य दिलं। अजून काही जागांवर आमचे नेते चर्चा करतायत। युती तर झाली, अधिकृत घोषणा योग्य वेळी करतील। तिढा कोणत्याही जागेवर नाही, मुंबईसाठी बलिदान द्यायला सर्व तयार आहेत, असं विधान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलंय। सोलापूर महानगरपालिकेसाठी आधी भाजप त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तृतीयपंथी असणाऱ्या अबोली यांनी उमेदवारी मागितली। अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादीकडून प्रभाग 9 मधून इच्छुक उमेदवारी अर्ज दाखल केला। अजित पवार 26 तारखेला दोन्ही राष्ट्रवादीच्या अधिकृत युतीची घोषणा करणार असं स्वतः कार्यकर्त्यांसोबत बोलताना अजित पवारांनी म्हटलंय। कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, 26 तारखेला सगळ्या गोष्टी समोर येतील, असंही अजित पवारांनी म्हटलेलं। वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली। वंदना चव्हाण आणि विशाल तांबे बैठकीला आलो होतो। प्रशांत जगताप यांना बोलवलं होतं, पण ते मुंबईला गेलेत। जगताप यांनी त्यांचं मत पक्षाकडे मांडलं, त्यावर निर्णय होईल, अंकुश काकडे यांनी माहिती दिली। आमची मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू आहे, पण महाविकास आघाडीचा जागा वाटप अंतिम टप्प्यात आहे। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, तो केंद्रबिंदू आहे, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय। कोल्हापुरात आम आदमी पार्टीनं एकला चलोरेचा निर्णय घेतलाय, त्यामुळे इंडिया आघाडीत फूट पडली आहे। कोल्हापूरच्या निवडणुकीत आता आम आदमी पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याची घोषणा आहे। नगर परिषद निवडणुकीनंतर शेवगावातील राजकीय गणितं बदलली आहेत। शिवसेनेला नगर परिषदेत चांगलं यश मिळालंय, त्यामुळे शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बार्गेनिंग पॉवर वाढली आहे। शिवसेनेकडून आगामी निवडणुकांची तयारी सुरू आहे।
येत्या 4 ते 8 आठवड्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी माजी मंत्री दिलीप वळसे पाटलांनी वक्तव्य केलंय. पालिका निवडणुकीसाठी 400 पेक्षा जास्त इच्छुकांची उमेदवारीची मागणी आहे. पुढच्या 6 दिवसात लोकांकडून सूचना मागून काँग्रेसचा जाहीरनामा लोकांसमोर ठेवणार आहोत. कोल्हापूर कसं तर तुम्ही म्हणशीला तसं ही टॅगलाईन आम्ही घेऊन आलोत, असं काँग्रेस नेते सतेज पाटलांनी म्हटलंय. सोलापूर महानगरपालिकेसाठी तृतीयपंथी असणाऱ्या रामचंद्र शेटप्पा मंजेली उर्फ अबोली अक्का यांनी उमेदवारी मागितली. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी अबोली अक्का इच्छुक आहेत. मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एक वेगळाच प्रकार उघडकीस आलाय. आम आदमी पक्षाचे उमेदवार सलीम बशीर इनामदार यांना केवळ एकच मत मिळालंय. त्यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केलाय. मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असंही ते म्हणाले. बुधवारी दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार अशी माहिती खासदार संजय राऊतांनी दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा सुरू आहे. जर ही चर्चा पूर्ण झाली तर शरद पवार यांना सुद्धा पत्रकार परिषदेसाठी निमंत्रण दिलं जाईल. ते पुण्यात आहेत. आम्हाला आवडेल शरद पवार जर पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले तर, असं संजय राऊतांनी विधान केलं. नागपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर गटबाजी पुन्हा उफाळली आहे. सुनील केदार यांच्या विरोधात काँग्रेसमधील असंतुष्ट आक्रमक झालेत. कारवाईची मागणी केली आहे. नागपूर जिल्ह्यात 27 पैकी काँग्रेसचा केवळ एक नगराध्यक्ष निवडून आल्यानं ही नाराजीचा सूर उमटल्याचं दिसून येत आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्यानं इच्छुकांची मदत केंद्रावर गर्दी आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नाशिक शहरातील वेगवेगळ्या 6 विभागात सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. राहुल शेवाळेंची जनरल सेक्रेटरी पदी शिवसेनेत वर्णी लागली आहे. जनरल सेक्रेटरीला पक्षात महत्त्वाचं स्थान आहे. भाजपसोबतच्या वाटाघाटीत शेवाळेंची भूमिका महत्त्वाची आहे. ठाकरे गट मनसेमधील जागांचा तिढा सुटल्याचं आहे. दोन्ही पक्षांमध्ये शिवडी, माहीम, भांडूप, विक्रोळीच्या जागांवरून रस्सीखेच होती. महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम आणि प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर झाल्यानं इच्छुकांकडून याद्यांची खरेदी केली जाते. राज्य निवडणूक आयोगानं यंदा याद्यांची प्रतिपृष्ठ ₹2 दरानं विक्रीचे आदेश दिले. त्यामुळे याद्या खरेदीसाठी तब्बल 83,300 रुपये मोजावे लागतात. मालेगाव महापालिका निवडणूक अर्ज विक्री प्रक्रिया सुरू झाली आहे. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी 21 प्रभागात 84 नगरसेवक निवडून येणार आहे. मंगळवारपासून अर्ज विक्री आणि अर्ज स्वीकारले जात आहेत, तर निवडणूक यंत्रणा यामुळे सज्ज झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा होणार आहे. ठाकरे बंधूंची युती झाली आहे. फक्त युतीची घोषणा बाकी आहे. मुंबईतील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संजय राऊतांनी माहिती दिली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बैठक राजकुमार रावल यांच्या उपस्थितीमध्ये झाली. यावेळी महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रशांत जगतापांचा पुणे शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. राजीनामा प्रस्ताव दिल्यानंतर ते शरद पवारांची भेट घेणार आहे. शरद पवारांनी भेटण्यासाठी बोलावलं असल्याची माहिती जगतापांनी दिली. काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांच्या डान्सवरून आमदार रवी राणा आणि वानखडे यांच्यात जुंपली. निवडून आलेले काँग्रेसचे नगरसेवक माझेच समर्थक आहे. वानखडेंना डान्स करण्याची गरज नव्हती, असं रवी राणा यांनी म्हटलंय. नांदेड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते जीवन घोगरे पाटील यांचं अपहरण आणि मारहाण झाली. हे सर्व प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप आहे. चिखलीकर भावी मंत्री आहे, तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी अपहरणकर्त्यांनी दिल्याचं घोगरे म्हणाले. राज ठाकरेंनी काळजी घ्यायला हवी. आज म्हणे ठाकरे बंधूंची युती घोषित होणार आहे. आधीच सगळं जाहीर अजवून घ्या. नंतर अचानक बंद खोलीत वचन दिलं होतं सांगून मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील ते फक्त पळवतील, अशी टोलेबाजी केशव उपाध्यायांनी ट्विटमधून ठाकरेंवर केली. युती राहिल्यास चमत्कार घडू शकतो. चिपळूणकरांनी दाखवले शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीचा युतीसाठी माझे प्रयत्न आहे. आगामी झडपी मनपा निवडणुकीतही महायुतीच लढणार, असं वक्तव्य उदय सामंतांनी केलं. चंद्रपुरात पक्षाचं दार नक्कीच उघडं ठेवा, मात्र दारावर एक पाटी नक्कीच लावा. ज्या लोकांवर ईडीची कारवाई, अन्य गुन्हे दाखल असलेल्यांनाच प्रवेश मिळेल, असा टोला विजय वडेट्टीवारांनी फडणवीसांना लगावला.
राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंना अपघातानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। डॉक्टरांनी 8 दिवसाची बेड रेस्ट सांगितली। त्यानंतर लवकरच निवडणूक प्रचारात उतरणार अशी माहिती आमदार संजय खोडके यांनी दिली। नगरपालिका निवडणुकीत भाजपला अपयश, भाजपात इगो प्रॉब्लेम सुरू असं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केले। त्याला प्रत्युत्तर देत विमानातून खाली उतरा जनतेत या असा टोला जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदेंना लगावला। नाशकात पवार गटाच्या युवा प्रदेश उपाध्यक्ष बबलू शेलार यांनी भाजपात प्रवेश केलाय। बबलू शेलार हे पवार गटाचे शहराध्यक्ष गजानन शेलार यांचे पुतणे आहेत। यामुळे पवार गटाला आणखी एक धक्का बसलाय। अमरावती महानगरपालिकेसाठी अद्यापपर्यंत महायुतीत जागा वाटप ठरलं नाहीये। भाजप नेते तुषार भारतीय यांनी ही माहिती दिली। वरिष्ठांनी स्वबळाचे आदेश दिले तर आमची तयारी आहे असंही ते म्हणाले। ठाकरे बंधू एकत्र यावेत, शेवटी परिस्थितीनुसार निर्णय होतात। युतीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतात अशी सदिच्छा मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे। वर्षावर महायुतीचे रात्री उशिरा मंथन झालं। यावेळी तब्बल 2 तास बैठक झाली। बैठकीला फडणवीस, शिंदे, बावनकुळे, चव्हाण उपस्थित होते। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली। कापसाला शासकीय हमीभाव मिळावा यासाठी सिल्लोडमध्ये शिवसेनेने रास्ता रोको केलं। जिनिंग प्रेसिंग इथं तातडीनं कापूस खरेदी केंद्र करावी। सीसीआयच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी करा अशी मागणी शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांनी केली।